आज पहाटे जर तुम्ही बातम्या उघडल्या असतील तर एकच गोष्ट डोळ्यासमोर आली असेल, बॉम्ब, हवाई हल्ले, सीमा जळतायत, व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि जग विचारते हे युद्ध थांबणार तरी आहे का? पाकिस्तानच्या हद्दीत घुसून अफगाणिस्तानचे हवाई हल्ले, तर अफगाणिस्तानवर पाकिस्तानचा जोरदार एअर स्ट्राईक. हे फक्त सीमावाद नाही, तर हे फक्त दहशतवाद नाही, हे आहे दोन देशांमधल्या वर्षानुवर्षाचा साचलेला राग, संशय आणि विश्वासघाताचा स्फोट. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात फक्त बातमी नाही तर भविष्य काय सांगते याचाही थरारक अंदाज आहे. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही ऐकताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. ही युद्धकथा अचानक सुरू झालेली नाही. ही गोष्ट आहे अनेक दशकांपासून धगधगणाऱ्या ठिणग्यांची, ज्या आता पूर्ण आगीत बदलल्या आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे शेजारी देश असले तरी त्यांचं नातं कधीच मैत्रीचं नव्हतं. अफगाणिस्तानने आजपर्यंत पाकिस्तानची सीमा पूर्णपणे मान्यच केलेली नाही. ही सीमा म्हणजे ड्युरड लाईन. ब्रिटिशांनी आखलेली ही रेषा अफगाणिस्तानला मान्य नव्हती आणि आजही नाही. त्यामुळे सीमा भागात कायम चकमकी, घुसखोरी, गोळीबार सुरूच असतो. पाकिस्तानचा आरोप असा आहे की अफगाणिस्तानच्या भूमीतून TTP सारखे दहशतवादी संघटन पाकिस्तानमध्ये हल्ले करत आहेत. दुसरीकडे अफगाणिस्तान म्हणतो पाकिस्तानचं अनेक वर्ष दहशतवादाला खतपाणी घालत होता आणि आता त्याचाच फटका बसतोय. म्हणजे एकमेकांवर दोष, एकमेकांवर आरोप आणि त्यातून निर्माण झालेलं हे युद्ध. पण प्रश्न आहे, हे युद्ध आत्ताच का पेटलं? याचं थेट कारण म्हणजे गेल्या काही महिन्यात पाकिस्तानमध्ये झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने थेट अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ले केले. आम्ही दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करत आहोत असा पाकिस्तानचा दावा, पण अफगाणिस्तानचा आरोप, नागरिक मारले गेले, गावं उद्ध्वस्त झाली आणि इथूनच संघर्ष उघड युद्धात बदलला. आता थोडा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. अफगाणिस्तान हा असा देश आहे जो कधीच पूर्ण शांत राहिला नाही. सोव्हिएत युनियनपासून अमेरिका, तालिबान, IS सगळ्यांनी या देशाला रणभूमी बनवलं. पाकिस्ताननेही अनेक वेळा आपल्या राजकीय आणि लष्करी फायद्यासाठी अफगाणिस्तानमधील गटांना पाठिंबा दिला. तालिबानच्या उदयात पाकिस्तानचा अप्रत्यक्ष हात होता हे जगाला माहीत आहे, पण आज परिस्थिती उलटली आहे. तालिबान सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. हे युद्ध फक्त दोन देशाचं नाही, यात बाहेरचे खेळाडूही आहेत. अमेरिका, चीन, रशिया, इराण सगळे आपापल्या फायद्यासाठी परिस्थिती पाहत आहेत. अमेरिका या भागात थेट युद्धात पडू इच्छित नाही, पण पाकिस्तानवर दबाव ठेवून दहशतवाद रोखण्याची भूमिका घेत आहे. चीनसाठी पाकिस्तान हा महत्त्वाचा भागीदार आहे, विशेषतः सीपेक प्रोजेक्टमुळे. त्यामुळे चीन पाकिस्तानला पूर्णपणे सोडू शकत नाही. दुसरीकडे रशिया आणि इराण अफगाणिस्तानमध्ये स्थैर्य हवं असं दाखवत असले तरी त्यांचेही स्वतःचे धोरणात्मक हितसंबंध आहेत. आता मोठा प्रश्न, जर हे युद्ध असंच सुरू राहिलं तर काय होईल? सर्वात आधी नुकसान होईल आणि सामान्य नागरिकांचं, सीमा भागात राहणाऱ्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. व्यापार बंद पडेल, अन्नटंचाई वाढेल, निर्वासितांची संख्या प्रचंड वाढेल. पाकिस्तान आधीच आर्थिक संकटात आहे. युद्ध सुरू राहिलं तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान आधीच गरीब आहे, तिथे परिस्थिती आणखी भयावह होईल. याचा परिणाम भारतावर काय होईल? भारत थेट युद्धात सहभागी नसला तरी या संघर्षाचा अप्रत्यक्ष परिणाम भारतावर होणारच. एक म्हणजे दहशतवादाचा धोका वाढू शकतो, दुसरं म्हणजे संपूर्ण दक्षिण आशियात अस्थिरता वाढेल. व्यापार, गुंतवणूक सगळ्यांवर परिणाम होईल. जगासाठीही हा धोका आहे, कारण हा भाग आधीच अणुबॉम्ब देशांनी वेढलेला आहे. आता प्रश्न, हे युद्ध थांबायला कोणी प्रयत्न करते का? संयुक्त राष्ट्र, काही मोठे देश दोन्ही बाजूंनी संयम राखण्याचं आवाहन करत आहेत, पण प्रत्यक्षात कोणताही ठोस मध्यस्थ अजून पुढे आलेला नाही, कारण प्रत्येक देश स्वतःचा फायदा आधी पाहतो. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, भारत पाकिस्तान विरुद्ध या युद्धात अफगाणिस्तानला पाठिंबा देतोय का? थेट नाही. भारताची भूमिका स्पष्ट आहे, दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलता. भारत कोणत्याही देशाच्या अंतर्गत युद्धात उघडपणे बाजू घेत नाही, पण भारत पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांचा विरोध करत आलाय, हेही सत्य आहे. हे युद्ध आपल्याला एक गोष्ट शिकवते, युद्ध कधीच समाधान देत नाही, ते फक्त जखमा वाढवतं. आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ज्या मार्गावर आहे तो मार्ग शेवटी विनाशाकडेच नेणारा आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे, हे विनाश किती मोठं असेल? आजचा व्हिडिओ इथंच संपतो, पण ही कथा इथे थांबत नाही. पुढचे काही दिवस, आठवडे, कदाचित महिने हे ठरवतील की दक्षिण आशियाचं भविष्य शांततेकडे जाणार आहे की आणखी एका भीषण युद्धाकडे. तुम्हाला काय वाटतं, हे युद्ध थांबेल की आणखी भडकेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सखोल सत्याच्या जवळ जाणाऱ्या विश्लेषणासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण बातमी फक्त ऐकायची नसते, ती समजून घ्यायची असते. धन्यवाद.